हा नेहमीचा मेथी बटाट्याचा पराठा नाही बरं का. यामध्ये असे एक आपण साहित्य वापरलं त्यामुळे तुमचा पराठा खायला अधिकच टेस्टी लागतो. बटाट्यामुळे पराठा छान नरम राहतो आणि मेथीमुळे पराठा अधिकच पौष्टिक होतो. त्यामुळे मग नाश्ता असो, जेवण असो किंवा डबा असू द्यात, सर्वांसाठी हा टेस्टी तसाच पौष्टिक असा पराठा उत्तम असा पर्याय आहे. चला मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे मेथी तोडून धुवून स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे ही. तर असं टोपलीमध्ये पाणी याचं पूर्ण निथळण्यासाठी मी ठेवलेलं आहे. बघा कशी कोवळी ताजी अशी मेथी घेतलेली आहे. फार जास्त याच्या अशा काड्या घ्यायच्या नाही जेव्हा आपण पराठा करतो तेव्हा. तर आता ही मेथी आपण बारीक अशी चिरून घेणार आहोत. पण पराठ्यासाठी लागणारे बटाटेसुद्धा एकदा बघून घेऊया. तर इथे मी बटाटे 4 असे मध्यम आकाराचे उकडून घेतलेले आहेत. आता तुम्ही पराठ्यामध्ये मेथी किंवा बटाट्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त आवडीनुसार करू शकता. आता आपण जे साहित्य या पराठ्यामध्ये वापरणार आहोत ते बघूयात. तर या पराठ्यामध्ये आपण एक ठेचा तयार करूया. तर त्यासाठी इथे 2 चमचे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. कच्चेच आहेत. तसं तर सर्व साहित्यच कच्चं आहे. आणि हिरव्या मिरच्या इथे चवीनुसार घ्यायच्या. कमी अधिक करू शकता. आता हे घेतलेलं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत. सर्वात आधी शेंगदाणे, त्याचबरोबर हिरवी मिरची प्रमाण कमी जास्त करू शकता लहान मुलं असतील तर. तसंच 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि पाव चमचा जिरे. तर आता इथे आपण हा जो एक ठेचा तयार करणार आहोत, तर यामध्ये पाणी आपल्याला घालायचं नाही. आणि शेंगदाणे जे आहेत ते हलकेसे जाडसर ठेवले तरीही चालतील. तर आता हा ठेचा मी आधी करून घेते. तर इथे बघा आपल्या पराठ्यासाठी लागणारा जो ठेचा आहे तो मी तयार करून घेतलेला आहे. तर हा अशा पद्धतीचा आपल्याला ठेचा तयार करायचा आहे. आणि हो, रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही लाईक करायला कंजूशी करता. तर आता इथे आपण जी मेथी घेतलेली आहे ती सर्वात आधी आपण बारीक अशी चिरून घेणार आहोत. मेथीच्या जर आपण काड्या घेतल्या तर पराठा लाटताना तो फाटतो. आणि जर तुम्ही नवीन असाल करायला तुम्हाला तर थोडंफार काड्या नाही घेतल्या तरीही चालतील. तर आता ही मेथी जी आहे मी पूर्ण अशी बारीक चिरून घेते आधी. आणि मग आपण पराठ्याच्या पुढच्या तयारीला लागणार आहोत. शक्य होईल तितकी बारीक अशी ही मेथी चिरून घ्यायची. तर आता पूर्ण आधी मेथी चिरून घेते. बघा अशी मेथी तयार करायची आहे आपल्याला. तर आता जी राहिलेली मेथी होती तीसुद्धा मी चिरून घेतलेली आहे. आता आपण या मेथीवरच जे उकडलेले बटाटे आहेत ते असे खिसणीने खिसून घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथे आपल्याला आलं खिसायची जी खिसणी असते त्याने खिसून घ्यायचं. म्हणजे व्यवस्थित एकसारखे असे बटाटे तयार होतात. तर आता पूर्ण बटाटे मी असेच खिसून घेतलेले आहेत बघा इथे. आता आपल्याला एक एक करत यामध्ये साहित्य घालून घ्यायचं आहे. सर्वात आधी जो आपण एक ठेचा तयार केलेला होता तो घालायचा आहे. या ठेच्यामुळे तुमचा जो पराठा आहे इतका जबरदस्त होतो आणि हा ठेचा तुम्ही कुठल्याही पराठ्यामध्ये वापरू शकता. खूप छान लागतो चवीला. आता जिरं तर आपण घातलेलं आहे ठेच्यामध्ये, पण इथे थोडं भाजलेलं जाडसर असं मी खलबत्त्यामध्ये थोडं कुटून घेतलेलं होतं जिरं, ते पाव चमचा घातलं परत. त्याचबरोबर इथे पाव चमचा मी धना पावडरसुद्धा घातलेली आहे. आता या पराठ्यामध्ये फार जास्त हळद नाही घालायची. तर अगदी बघा छोटा चमचा आहे त्याने पाव चमचा घातली. आणि त्याचबरोबर इथे अगदी पाव चमच्यालाही थोडे कमी इथे हिंग घातला. आणि पाव चमचा एवढा चाट मसाला घालायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर इथे अर्धा चमचा पांढरे तीळ, हे ऑप्शनल आहेत. तुम्ही घालू शकता आवडीने किंवा नाही घातले तरीही चालतील, पण छान लागतात चवीला. आणि आता चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे यामध्ये. तर आता हे सर्व साहित्य झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती कोथिंबीर. तर ती घालून घेऊया. आता हे सर्व मसाले जे आहेत ते आपले घालून झालेले आहेत. तर आता हे सर्व आपण बटाटा आणि मेथीमध्ये एकसारखे असे पूर्ण एकत्र करून घेणार आहोत. जर आपण यामध्ये गव्हाचं पीठ घातलं आधी तर मग ते पूर्ण एकत्र व्यवस्थित होतील नाही. त्यासाठी सुरुवातीलाच बटाट्यामध्ये पूर्ण एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर बघा हे छान असे एकत्र करून आपले झालेले आहे. आता आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. इथे तुम्ही सोबतच पाव वाटी किंवा अर्धी वाटी बेसन पीठही घालू शकता. पण मी इथे गव्हाच्याच पिठाचे हे पराठे तयार करणार आहे. तर आता आपण गरजेनुसार यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. तसं तर या पराठ्यामध्ये फार जास्त गव्हाच्या पिठाचा वापर करायचा नाही. कारण जी बटाट्याची टेस्ट आहे तीसुद्धा पराठ्यामध्ये यायला पाहिजे. तर इथे आता आपण थोडं थोडं करत गव्हाचं पीठ या पूर्ण बटाटा आणि मेथीमध्ये घालून घेणार आहोत. जेवढं बसेल तितकंच घालायचं. तर आता इथे घातलेलं जे पीठ आहे ते मी व्यवस्थित हाताने असं एकसारखं मळून घेते आधी. आणि गरज वाटली तर परत घालूया मग थोडं पीठ.
तर इथे अजूनही हा गोळा थोडा मला चिकट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये थोडं अजून गव्हाचं पीठ घालून घेणार आहे. तर या पराठ्यासाठी जवळपास मला 1.5 ते 2 वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं आहे. तर आता इथे प्रमाणही बघा, कुणाला जास्त आवडतं कुणाला कमी, तर इथे गव्हाच्या पिठाचंही प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. पण जर कमी टाकलं तर पराठे अधिकच टेस्टी लागतात. तर आता इथे आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत आणि परत एकदा हा गोळा मळून घेणार आहोत. कारण बटाटा घातल्यामुळे हा गोळा जो आहे तो थोडा चिकट होतो. त्यासाठी थोडं तेल लावून घेतलं तर मग पराठे व्यवस्थित आपल्याला लाटायला मदत होते आणि गोळाही छान मुरतो. आता बघा, असा हा गोळा आपण तयार केलेला आहे. आता हा गोळा आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत. तसं तर गरज नाही मुरण्यासाठी, पण पराठ्यासोबत खायला एक चटणी करूया, तोवर गोळा छान मुरतो. आता बघा, चटणी करण्यासाठी हे जे साहित्य मी घेतलेलं आहे, तर अगदी आपलं रोजचंच वापरातलं आहे. हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर आणि एक लाल मिरची घेतलेली आहे मी. तर ती रंगासाठी आहे. तर ही ऑप्शनल आहे, नाही वापरली तरीही चालेल. आता हिरवी मिरची घातल्यानंतर त्यावर चमचाभर तेल घालायचं आणि मस्त यावर हलकेसे डाग पडेपर्यंत मिरच्या छान अशा मस्त खमंग भाजायच्या, म्हणजे ठेचा खायला रुचकर लागतो. आता सोबतच आपण इथे लाल मिरची घालून घेणार आहोत. तसं तर ही म्हणजे हिरवी मिरची कशी अशी ताजी आहे तशीच ही मिरची आहे बरं, म्हणजे सुकलेली मिरची नाही. तर आता याचे मी काप करून घेतले. तर ही मिरची घातली आणि सोबतच आलं लसूणसुद्धा घातलेलं आहे. आता मिरचीवर हलकेसे डाग पडायला सुरुवात झाली की मग आपण कोथिंबीर घालू. तर आता इथे कोथिंबीरही भरपूर अशी घ्यायची ठेचा करताना आणि तीसुद्धा हलकीशी आपण परतून घेणार आहोत. आता हे सर्व साहित्य आपलं भाजत आलं की आपण ते मग थोडं थंड करून घेणार आहोत. तर इथे आता यावर मस्त हलकेसे डाग पडलेले आहेत. तर आता हे पूर्ण साहित्य मी काढून घेते. हा ठेचा तुम्ही एकदा भाकरीबरोबरही करून बघा किंवा चपातीबरोबरही खाल्ला तरीही इतका जबरदस्त लागतो की भाजीचीही गरज तुम्हाला वाटणार नाही. तर आता हा पूर्ण जे साहित्य आहे तो थोडं मी थंड करते. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि हो, या ठेच्यामध्ये आपल्याला लिंबू घालायचं आहे. ते म्हणजे लिंबाचा रस अर्धा ते 1 चमचा घातला तरीही चालेल. आणि हा ठेचा आता असा बारीक करून घेतलेला आहे बघा. तर आपण जे लिंबू घातलं ना त्यामुळे इतका टेस्टी लागतो आणि थोडंफार काळं मीठ घातलं ना तरीही चालेल. तर आता इथे बघा, हा ठेचा असा मस्त तयार झालेला आहे आणि लाल मिरचीमुळे बघा किती छान दिसत आहे ठेचा. चला मग आता पराठे करायला घेऊया. तर थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्या लाट्या तयार करायच्या आहेत. तर आता सुरुवातीला मी एक करून दाखवते आणि नंतर राहिलेल्या याच्या करून घेते लाट्या मग. तर बघा, इथे तेल लावल्यामुळे अगदी सहज तुम्हाला लाटी करायला मदत होते. तर हा गोळा जो तयार केलेला आहे मी बघा, तर हा असा आपण चपातीसाठी घेतो त्यापेक्षा थोडा मोठा घेतलेला आहे मी. आता राहिलेले जे आपण गोळे आहेत ते करून घेणार आहोत आधी. तर गरज वाटली तर थोडंफार तेल लावायचं हाताला आणि नंतर गोळे तयार करायचे. कारण यामध्ये आपण जास्तीच्या गव्हाच्या पिठाचा वापर केलेला नाही. हलकंसं मी याला पीठ लावून घेतलेलं आहे, म्हणजे मीठ घातल्यामुळे बघा मिठाला लगेच पाणी सुटतं. त्यामुळे हा गोळा जो आहे तो सैलसर होऊ नये त्यासाठी असं गव्हाचं पीठ लावलं याला. तर आता राहिलेले जे गोळे आहेत ते आधी करून घेणार आहोत आपण. तर इथे बघा, हे गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत आणि आता मग पराठा लाटूया आपण. तर इथे आता या गोळ्याला आधी पीठ लावून घेते. आता तसं तर तुम्ही असंच याचा पराठा लाटू शकता, पण याला आपण तेल लावून घेणार आहोत. जर मुलांना तुम्हाला डब्याला द्यायचे असतील पराठे किंवा तुम्हाला न्यायचे असतील ऑफिसला, तर याला असं तेल लावून घ्यायचं. म्हणजे पराठा तसा तर बटाट्याचा असल्यामुळे नरमच राहतो, पण तेल लावल्यामुळे तो अजूनही खायला चांगला लागतो. त्यामुळे इथे आपण याला तेल लावू आणि जर तेल कमी खात असाल तुम्ही, तर मग ही स्टेप तुम्ही स्किप केली तरीही चालेल. तर आता याची घडी घालून घेणार आहोत आणि वरूनही थोडं तेल लावणार आहोत आणि हा पराठा आपण आता लाटायला घेणार आहोत. तर अशी त्रिकोणी घडी घालायची आधी. आता याला हलकंसं पीठ लावून घेणार आहोत आपण. तर असा पराठा लाटल्यामुळे याला आतून छान पदर सुटले जातात. तर आता पीठ लावल्यानंतर बघा, व्यवस्थित असा हा पराठा लाटायचा. बऱ्याचदा थोडाफार तुम्ही जाडाही पराठा असा ठेवला तरीही चालतो, तोही खायला चांगला लागतो. तर इथे आता मी पूर्ण कडेने व्यवस्थित हा लाटून घेते आणि थोडं थोडं जर इथे मधात पीठ लावायची गरज वाटली तर तेही लावून असं लाटायचं. पण लाटतानाही फार जास्त पिठाचा वापर नाही करायचा, मग तो पराठा पिठूळ असा लागतो. जेव्हा आपण याला तूप तेल काही लावून भाजतो तेव्हा असं वरून जे पीठ असतं ते पीठ भाजताना काळपट होतं आणि पराठ्याचा रंगही बदलतो. तर हा पराठा बघा लाटून तयार झालेला आहे आणि दाखवते बघा, अगदी चपातीपेक्षा थोडा जाडसर ठेवलेला आहे.
आता तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला होता. याला आधी आपण तूप लावून घेणार आहोत. तुम्ही तेल, तूप, बटर कसलाही वापर करू शकता. पण तुपामुळे हलकासा कुरकुरीतपणा येतो पराठ्याला. आता तूप लावल्यानंतर यावर आपल्याला पराठा घालून घ्यायचा आहे आणि मस्त आलटून पालटून असा याला हलकीशी सोनेरी डाग पडेपर्यंत भाजायचा आहे. इथे पराठा भाजत असताना तो मोठ्या गॅसच्या स्पीडवर भाजायचा नाही. गॅसची स्पीड मिडियम ठेवायची आणि मस्त खरपूस असा हा पराठा भाजायचा. बघा आता दुसऱ्या बाजूनेही याला तूप लावून घेतलेलं आहे. तर इथेही तुम्ही जर पराठ्याला तूप खात नसाल किंवा तेल खात नसाल तर जास्तीचं नाही लावलं तरी चालेल. पण पराठा म्हटल्यावर थोडंफार खायला काही हरकत नाही. तर आता इथे परत एकदा लावलं मी आणि आता मस्त एकदा भाजून घेते. तर हा पराठा आपला मस्त भाजून तयार झालेला आहे. बघा ना किती छान तयार झालेला आहे. आता हा मी काढून घेते आणि राहिलेले आहेत तेच असे भराभर लाटून भाजून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. बघा हा पराठा अगदी रंगावरूनच बघूनच खावासा वाटतो ना, तसाच हा टेस्टलाही तितकाच जबरदस्त आहे बरं का. आणि सॉफ्ट म्हणाल तर इतका छान आहे, असा नरम हाताला लागतो की एकदा खाल्ला की तुम्ही परत परत नक्कीच खा. तर तुम्हाला मेथी आणि बटाट्याच्या पराठ्याची रेसिपी कशी वाटली? कारण यामध्ये आपण जी मेथी वापरलेली आहे, बऱ्याचदा मेथी म्हटलं की घरातील मंडळी खायला नाक मुरडतात. मग ते लहान मुलं असू द्यात किंवा घरातील मोठी मंडळी. पण अशी जर मेथी तुम्ही पराठ्यामध्ये घरच्यांना खाऊ घातली तर त्यांना कळणारही नाही आणि हा पराठा इतका छान सॉफ्ट होतो की अगदी दुसऱ्या दिवशी जरी पराठा राहिला तरीही पराठा अजिबात चिवट किंवा कडक होत नाही. त्यामुळे तुम्ही प्रवासातही बिनधास्त नेऊ शकता किंवा मग डब्यालाही तुम्ही हा पराठा मुलांना नक्कीच देऊ शकता. पौष्टिक तसाच टेस्टी असलेला हा पराठा करायलाही फार जास्त काही असा कठीण नाही. अगदी साधा सोपा असा आहे आणि घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणार आहे. तर मंडळी तुम्हाला आजची ही पराठ्याची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.